सेवन करायचं म्हटलं तर या सभामंडपामध्ये यावं लागेल. थोडा वक्त निघाला. या सभामंडपामध्ये आल्यानंतर हा ब्रह्मरस सेवन करायला मिळत असतो. मायबापू आजकाल कुठेही रस मिळायला लागलाय. काय कुठेही रस प्यायला मिळालाय. म्हणून म्हणलं होतं रस प्यायला ये म्हणलं माय आहे का नाही. म्हणून मायबापू या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर हा ब्रह्मरस सेवन करायला मिळत असतो. आजकाल चौकात रस मिळतोय. पण या की दाजी दाजी या की लिकू रडतंय माझं इथं. या की जरा उठा की. एवढ्या लांबणं नसतंय दाजी. थांबा येते. आमच्या शुभम दादा माकोडे त्यांच्या मम्मी साहेब यांनी पण 101 रुपये आहेर केलेला आहे. म्हणले बाये बाये म्हणले लई पोरगा सळाले म्हणले मग फारच फिरता आहे. पण रोज आरीला येते. सप्ताह बी संपला तर तसाच येतोय म्हणजे मोडदा. म्हणून आमच्या ताईसाहेबांनी काय म्हटल्या की 101 रुपये घे आणि हनीमूनला चांगले मोडद्याला घेऊन महाबळेश्वरला नेन तिकडल्याचं घाटात सोडून ये. कुठं गेला ग गेलं पडून. काय सांगायच्या त्या 12 वर्ष झालं लगीन होऊन. 12 वर्ष झालं लगीन होऊन मोडदा ह्याला बोका लाव त्याला बोका लाव त्याला बोका लाव बोके लावीतच फिरत या. आणि मला तर खंडाळे ताईने सांगितल्या बाय म्हणले पोरग लय त्याचं काम चांगलं आहे. म्हणले काय सांगायचं आता गावात घर जर आहे म्हणले नदीच्या कडेला ती भुयार केलंय म्हणले. इकून गेलं की पाणी गावाच्या कडेलाच निघतंय म्हणले तिकडं. हो आमच्याच भजनातला आहे म्हणल्या. आणि रोज रोज भजनाला सुरुवात करते आणि शेवटला मग भैरवी तेवढी मना येते म्हणले. आणि इथं तर गुलू गुलू नाचालाय मोडदा. खाली बघ आता बघितलं तर मंडपावर पिकीन मोड द्या तुला. म्हणून माझं म्हाताऱ्यानं पाठवळ केल्या काय आहे कसे बघत अजून. आई बाबांनी बरं नाही केलं मला या म्हाताऱ्यानं. तुम्ही कुठं आहेत की जवळ बसावं लागते. हा लय मुर्दा लांब लांबच फिरू लागलाय. माझा नवरा पण नाना परी करीतो तरा आता ह्याची एक तरा नाही. तुम्हाला म्हणून सांगते बरं का कोणाला म्हणू नका. नसं त्याची म्हातारी आली की मला बी बडी त्याला बी बडी. तुम्हाला म्हणून सांगते काही का असं पण दर रविवारी मला का नाही PVR ला पिक्चर पाहायला नेत असतो. एवढा गुण चांगला आहे बरं का त्याचा. बघितलं का PVR रे मोड द्या लय टक्क लावली त्याच्या म्हणून म्हातारपण असलं गबाळ गावले कशाला सोडू आहे का नाही. मग कसं नांदा ह्याच्यापासून. हा दादा नको बाई मला नवरा नको बाई मला.
प्रेमनाथ बालापुरे भावी सरपंच मूड द्या 20 रुपये देऊन कुठं निवडून येतं का होय रे? देखण्या एवढ्या लाभून बोलीला बया काय सांगायचे पण 100% पुढच्या वेळेस तूच सरपंच. हा मोडके ते घर तुटके छप्पर देवाला देवघा दोंदळ्या काय सांगायचे आबा त्याला धार सुद्धा नाही आहो नुसतं म्हणतो काय काय तेल तेल करीत ग पहिलं दही किती होतं काही काय तेल तेल करीत म्हणजे आणि आता आधीच्या सप्त्याचे डबे रिकामे झाले तर म्हणजे तेलाचे त्याच्यातलं नितळून आपण करू आणि खायचं तर लय चाव नाही मुर्द्याला मास नाही आगावर पहिलीने वळवून टाकला आणि दुसरी करून घ्यायला निघाला अजून आणि भर मंडपात तंबाखू मळीत हा खाली माई कधी घेऊन हातात हा बदनाला बसला का कशाला बरे मूड द्या खायचा बेल नाद आहे त्याला काय म्हणत कधी गरा करत जा कधी शिरा करत जा आणि तुझी सासू घरी नसली ते आपल्या दोघांसाठी गुलाब बांबू काढायचा म्हणतात बांबू सुधारलं सुद्धा नाही बांबू खाऊ ही साडी सुद्धा बालापुरे का प्रेमनाथ बालापुरे यांनी ऐका ना यांनी गपचीप आणून दिल्या मुडद्यानं त्या बी म्हणून मी 4 मासात आली त्या नसता घरी मी 4 महिने आंघोळ सुद्धा करत नाही. अहो काय सांगायचं तुम्हाला आंघोळीच्या 4 गोळ्या घेत असते मी गावूनवरच असते घरी. हा तुम्हाला म्हणून सांगायला कुणाला म्हणता अजून म्हणून ही साडी शिवायला दोरा सुद्धा नव्हता आमच्या प्रेमनाथ भैयांना दिली म्हणून 4 माणसात आली आम्ही म्हणजे बाये हे राहू दे म्हणजे तुला 4 माणसात जायचे. पहिलं फाटकी साडी होती फाटके ते लुगडे तुटके तोडे शिवायला म्हणून दादल्या नको बाई मला तसेच आमचे श्रीमंत एकदम सुंदर भजन करतात बरं का श्रीमंत अण्णा पांचाळ यांनी पण म्हणजे बाई तू म्हणून त्याला लगीन करून घेतलीस म्हणजे गावात कोणी विचार नाही घेतलं त्याला काय कर म्हणले 101 रुपये घे त्या ताईनं ह्या ताईनं 100 रुपये दिले तर एका नेऊन सुरू म्हणजे खंडाळ्याच्या घाटामध्ये पुन्हा नको माघारी आणून काय सांगायचं लिंबराज महाराज तसल्या लॉकडाऊन मध्ये काही हळू बोल मला 17-18 लेकरं झाली अहो किती 17-18 कुठं गेलं का ते लहान कुठं आहे तिकडं बसलंय का इकडे ये आला बाबूराव
तेव्हा की माझ्या सगळ्यात लहान आहे माझा वाघ. माझा वाघ सगळ्यात लहान आहे गावात नाही नीट बसण्याचा मंडपावर फेकेल. टक 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 मम्मीला टाटा कर. मम्मीला मोठ्या मम्मीला टाटा कर. बसली तेव्हा ग नाट्या नाकाच्या आत्या ग तिला टाटा कर. प्रेमनाथ बया बसलाय तिकडं. बयाला टाटा कर. बयाला पिंट्या मम्मी पिंट्या तिकडच्या दाजीला टाटा कर. बया तेव्हा दाजी ग ये की दादा ये करू माझं नीट बसलं असता मंडपावरच फेकी. म्हणलं घाबरून ओलं केलं का काय. त्याचा बारस सुद्धा घातलं नाही का. घालायच्या आत्या घालायचे का बारस घालायचे का. हो घाला घाला. थोरली आत्या आली नाही म्हणून बारस घातलं नाही. शिष्य मला एकदा टाटा कर. तेव जन्माला लय रडायला लेकराला पाजून येते दाजी तिकडं. लय रडायला मुर्दा हो काय सांगायचं. जो 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 बाळा जो 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 जो
अध्यक्ष बिंगरी अध्यक्ष यांच्यातर्फे 51 रुपये आलाय. नाव पंप्या पंपा रस प्यायला ही म्हणलं म्हणाय. लेकराला आता दूध पाहिजे मूड द्या. पितोय ती पितून मधून चावतोय अजून. जा पिता बापाला आता कसा बघत अजून उचल्या. श्रीमंत पंचायत बसायचं, उठायचं नाही. कार्यक्रम थोडा राहिलाय. जर उठून कुणी गेलं माय बाप्पा हो, मी बी काही एका मतीची बाई नाही, मी आहे बारामतीची. कोणाला शब्द खराब होत असते म्हणून कुणी सुद्धा उठायचं नाही. कार्यक्रम आपण थोडा वेळच करू, बरोबर आहे का नाही? अरे एवढ्या लांबून कलाकार तुमच्यासाठी आले तर माय बाप्पा हो. सोलापूरहून आलेले आहेत आमचे माऊली, तसेच आमचे गोपाळ भैया आहेत, वैभव दादा माळी, हे सुद्धा इतक्या दूरून आले तर माय बाप्पा. एकदा कलाकारांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांनी आमच्या ह्या काय नाव बिंगरी म्हणले बाई तुझं पोरगले खराब झाले म्हणले. का बरं केलं होती म्हणले बाई तुझं लेकरूले खराब झाले म्हणले. आणि हे बघ ती 101 रुपये घे आणि एखादी इंड्रेलची बाटली आण म्हणले. इंड्रेलची बाटली आणून थोडं थोडं पाजीत जा म्हणले त्याला, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत सुधारलं तर सुधारलं आहे का नाही. म्हणून त्या दादाने पण 101 रुपये दिलाय. धन्यवाद. बंद झाले दादा, नाही ही बंद झालं. ही काळ वायर आहे ती पिन आहे की त्याला. हो हॅलो पण तो